साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी झाला नाही पाहिजे. सुष्मित गाइस, हमारा आज नया व्लॉग आने वाला है. सुबह के बज गए अभी कितने बजे? करेक्ट 7 बज गए. और आज हम एक नया ट्रैक को जाने वाले. आज ब्लॉग में कुछ नया देखने को मिलेगा. किधर जाने वाले रे? हरिश्चंद्र फोर्ट पे जाने वाले. बहुत मज़ा आएगा. मैंने ये चश्मा क्यों पहना है मुझे भी नहीं पता, क्योंकि अभी सुबह के 7 बजे सुबह के नशे. और ब्लॉग मराठी हिंदी 100% मागच्या वेळेस सारखंच, त्यात काय वाद नाही. जाऊ दे. जय महाराष्ट्र. ब्लॉगमध्ये मजा येईल तुम्हाला भावांना या, कारण की गड चढणार आहे म्हणल्यावर राड्या व्हायची शक्यता, डोक्यात कारभार. म्हणून बघत राहा. बाकी काय एवढंच. ही आमची गाडी आणि ते मागं पोरं आहेत बस. ह्याला वाटतं मागच्या ब्लॉग मध्ये केसामध्ये हात टाकणारा जर वेळेस आम्ही आता कंट्रोल करतोय. तसं ट्रिप मॅनेज करणारा आणि ट्रेक मॅनेज करणारा हाच आहे. मी नाही येतो. आणि हा एक सर्व आहे. ह्याला इज्जत द्या. आणि आत्ता सगळे जरा महत्त्वाच्या कामासाठी थांबलेत. नेचर्स. तर सुष्मितच्या मित्रासोबत प्रँक होणार होता, पण जरा प्लॅन फेल झालाय, कारण तो आलाय भावांनो. तुम्ही नजाऱ्याचा माहोल घेतो. हे आमचे काका जे आमच्या सोबत येतात ते फुल ट्रिपमध्ये. हेच आपल्याला एकदम एन्जॉय देणार आहे, कारण हेच गाडी चालव. तर असंच पुढे चालू ठेवू आपण लोक, काही विषय नाही. अरे एवढा वेळ तर झोपला होता. काय मग सुष्मित, भेटली का जोगेश्वरी? जोगेश्वरी शेर नाही इलाज आहे का पोटाचा? काय खायचं काय भेटलंय? हे प्लॅन कोणाचा होता पण? आता भावांना फक्त पोह्यांनीच काम चालवावं लागणार आहे, कारण की आमच्या जोगेश्वरी मिसळ गेली आहे प्रॉपर लेवलला. म्हणून आता फक्त पोहे ओनली चालवावं लागणार आहे. आता बघू कसे गरमागरम पोहे भेटतात ते. काय रे 5 स्टार काय? स्पेशल आहे 5 स्टार कुठचे? 5 स्टार कुठचे रे भावांनो? पोह्यांमध्ये शोधताय काय सुष्मित तू? ती पण अशीच बनवायची का? ती पण अशीच बनवून गेली. मला असंच येडं बनवलं. हो ना. इथं हरिश्चंद्रगडाला एक आपल्याला हे लागतं, वाईल्ड डिव्हिजन नाशिकवरनं असं. आता ते मागं बोलणे चालू आहे प्रॉपर लेवलला. अरे भाई चष्मा किती काय झालं? विषय झाला. सुष्मित काय विषय? पैसे द्यायचे त्यांना. पैसे रे किती? 310 झाले तिथं. त्याच्या पुढून जायचं. मला मी दाखवतो थांबा. हे असं बघू शकता तुम्ही. किलोमीटर असेल. फेकून दिलं मला माझ सोबत नाही पाहिजे बरं. काय रे? ब्लॉक मध्ये नको होते. जास्त पैसे घेतले गेले. वाट बघ. किती झाले? 310. सुष्मित स्पॉन्सर आहे.
तर भावांना लुक चेंज आणि आम्ही फायनली इथं पोचलो आहे. आता आम्ही चढायला सुरुवात केली आहे आणि आम्हाला आता इथून वरती चढायला 2 तास लागणार आहेत असं ते पोलीसवाले काका म्हणलेत. आणि रेंज नाही आहे इथं, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि इथं मागं पार्किंगला जागा आहे. चढायला 2 तास लागणार आहेत म्हणल्यावर त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला वरती रेंज येऊ शकते. आणि त्यांचा एक टोल फ्री नंबर आहे, जर तुम्हाला कुठं अडकला तर तुम्ही, काय नंबर आहे रे सुष्मित तो, 112 नावाने असा नंबर आहे, त्याच्यावर कॉल लागणार असते. तर त्यांची गाडी आहे सर्व्हिस व्हॅन, त्याच्यावरती रेंज जाते डायरेक्ट, तिथं तुम्ही कॉल करू शकता. तर आम्ही आता अशा तऱ्हेने चालू करतोय ट्रिक. ही आमची गँग पहिलीच पुढे जाऊन थांबली. आणि हा सुष्मित ज्याचं मी शर्ट पच मारलाय ना. असा हा ट्रेक चालू झालाय. चला काका चला, बाय बाय. हे काका चाललेत आणि आम्ही वरती चाललोय. सम्य काय मग तुला काय वाटतं किती चालतील पोरं आपली? काय अजून नाश्ते पाणी थांबते. वाढणं मी वरपर्यंत जाणार. साल्टी गेली तरी चालेल, हो का नाही पांडा? पांडा सगळ्यात पुढे. पांडा साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी झाला नाही पाहिजे. सगळ्यात मागा आम्ही दोघंच चालतोय आणि ते पुढे चालतं ते, पण पोचणार आम्हीच आहे वरती, हो का नाही रे? काय सांगते ते जाऊन आपल्याला असं टेम्पल आहे बघण्यासारखं. आणि हा तुमच्यासाठी एक दृश्य असं. आणि इथून आता ट्रेक्स ह्याला म्हणतात का घरी रोड? मग पोरं कशाबद्दल बोलत असतात? ती डोळ्यांसाठीची चांगली हिरवळ. हो, नॅचरल वाईब घेण्यासाठी ना. आपल्या इथं पण आहे म्हणजे श्वास वगैरे घ्यायला ती हिरवळ चांगली. त्यासाठीच एफसी रोडला हा फर्ग्युसन कॉलेजला झाडं आहेत चांगली, खूप छान गाडी. हा ऑक्सिजन येते. ऑक्सिजन. त्याने सगळ्यांची अर्ध्या रस्त्यात नाही, स्टार्टिंगलाच काम 25 झालं आहे. सगळ्यांनी माथा टेकलाय. पाय त्यालाच माथा टाकलाय सगळ्यांनी. सगळ्यांचं एकदम दाखवतो मी. मोळी झाले दाखवतो मी. अशा तऱ्हेने इथं साल्टी पाणी झालंय. आणि तू अशी बॅग का ठेवली भाऊ? मग अजून आपण पाहून रस्त्यात बी नाही सोडलं. पाव इथं साल्टीचं पाणी झालंय. साल्टीचं पाणी झालंय सगळ्यांचे. हे बघा कंडिशन. अरे नॅपकिन दे ना तिकडे. इथंच काम 25 आणि अजून तासभर टेकडावर जायचंय. का फोटोशूट नंतर आमची परत ट्रेकिंग चालू झाली आहे. अशा तऱ्हेने गाणी म्हणत सम्यक द सिंगर सोबत. भावांना हा बघू शकता तुम्ही, हा असा वॉटरफॉल सुकलेला आहे पूर्ण. काम 25 आहे आणि ही अशी एकदम गडवाट. हे ती वाय हा पकडायचं नाहीये, पकडायचं वरती जाऊन ये. पण भावांना आम्ही मोरगिरीला गेलतो त्या गाड्यापेक्षा हा खूपच सोपा आहे, कारण ह्याला डायरेक्ट वाटे. मोरगिरीला तुम्ही एकदा जाऊन बघा, लोणावळ्या साईडला खूप बेकार. इथं कशाचं तरी काम पण चालू आहे रस्त्यासाठी, बघू शकता. आणि आता लगेच यांचं काम 25 पण झालं. कंटिन्यू ब्रेक चालू आहेत, कंटिन्यू ब्रेक. आता प्रॉपर लेवल शिड्यासारखं टाईप केलंय यांनी. आणि हे लोकांना धरून चालण्यासाठी सुद्धा इथं प्रॉपर जिन्याचं काम चालू आहे. आत्ता इथं डेव्हलपमेंट चालू आहे, म्हणजे त्याच्यासाठी तिथं टोलवरती पैसे घेतले जात आहेत मला वाटतं एवढे. म्हणजे किल्ल्याचं बांधकाम चांगलं चालू आहे. हे बघू शकता टायगर, यांचं मानणं आहे इथं असे. मला टायगर नको बोलू, खूप फिरतात. तुला टायगर नाही बोलत? आणि ते आजोबा बघा भावांना.
ते आजोबा बघा एवढ्या वयात 100 इयर्स हार्ड तेच ना 100 इयर्स हार्ड चॅलेंज. तेच ना. आणि ह्यांची साल्टी लगेच इथंच गेली. आणि ह्या काही लोक आलेले परत चालले. त्यांनी सांगितलं आता आम्हाला वरती 1.5 तास लागतोय अजून चढण्याला. म्हणजे अजून चढायला 1.5 तास आहे. हे बघा काकांची पावर, सॉरी आजोबांची. आपण बघा इथून खालून आलो होतो, अजून थोडं वरती जायचंय. कंटिन्यू थोडं म्हणजे फक्त 1 तास. हा थोडं म्हणजे फक्त 1 तास. एकदम मस्त ट्रेकिंग चालू आहे. काम 25 सोबत. हे काढा बघा कसल्या खतरनाक आहेत. मोरगिरीला आम्ही गेलो होतो तेव्हा पण अशाच होत्या सेम. सुष्मित जो सारखा घसरताना. सुष्मित परत येणार आहे का ट्रेकला रोज क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हीच मोटिवेशन घ्या आणि फिटनेस चॅलेंज चालू ठेवा. दिसलाय बिबट्या 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 कुठे आहे बघू. गाडीच्या टॉपला भावांना हे बघू शकतो या कोकण.